नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे मर्म. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. एक अतिशय सुंदर महिला विमानात प्रवेश करते आणि आपली सीट शोधण्यासाठी इथे तिथे नजर फिरवते. तिला दिसते की तिची सीट दोन्ही हात नसलेल्या एका व्यक्तीच्या शेजारी आहे. त्या अपंग व्यक्तीजवळ बसायला तिला संकोच वाटतो. ती सुंदर महिला एअर होस्टेसला म्हणते, मी या सीटवर आरामात प्रवास करू शकणार नाही, कारण माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचे दोन्ही हात नाहीत. तिने सीट बदलण्याची विनंती केली. हे ऐकून एअर होस्टेस थोडी अस्वस्थ झाली आणि विचारले, मॅडम, कृपया कारण सांगाल का? त्या महिलेने उत्तर दिले, मला असे लोक आवडत नाहीत. अशा व्यक्तीजवळ बसून मी प्रवास करू शकत नाही. दिसायला सुशिक्षित आणि सभ्य वाटणाऱ्या महिलेचे हे शब्द ऐकून एअर होस्टेस अचंबित झाली. महिलेने पुन्हा ठामपणे सांगितले, मी त्या सीटवर बसणार नाही. मला दुसरी सीट द्या. एअर होस्टेसने आजूबाजूला पाहिले, पण इकॉनॉमी क्लासमध्ये एकही सीट रिकामी नव्हती. ती म्हणाली, मॅडम, येथे सीट उपलब्ध नाही, पण प्रवाशांच्या सोयीची जबाबदारी आमची आहे. मी कॅप्टनशी बोलते. कृपया थोडा संयम ठेवा. थोड्या वेळाने परत येऊन ती म्हणाली, मॅडम, तुम्हाला झालेल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या संपूर्ण विमानात फक्त एकच सीट रिकामी आहे, ती फर्स्ट क्लासमध्ये. आमच्या कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच इकॉनॉमीमधील प्रवाशाला फर्स्ट क्लास सीटमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे ऐकून ती सुंदर महिला खूपच आनंदी झाली. पण ती काही बोलणार इतक्यातच एअर होस्टेस त्या अपंग व्यक्तीकडे गेली आणि आदराने म्हणाली, सर, आपण फर्स्ट क्लासमध्ये जाल का? कारण आम्हाला नाही वाटत की आपण एखाद्या असभ्य प्रवाशासोबत प्रवास करून त्रास सहन करावा. हे ऐकताच संपूर्ण विमानात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि ती अतिशय सुंदर दिसणारी महिला आता लाजेने मान खाली घालून बसली होती. तेव्हा तो अपंग व्यक्ती उभा राहून म्हणाला, मी एक माजी सैनिक आहे. काश्मीर सीमेवरील एका ऑपरेशन दरम्यान बॉम्बस्फोटात माझे दोन्ही हात गेले. सुरुवातीला या देवींचे शब्द ऐकून मला वाटले, मी नेमके कोणाच्या सुरक्षिततेसाठी माझे हात गमावले. पण आज तुम्हा सर्वांची प्रतिक्रिया पाहून मला स्वतःवर अभिमान वाटतो की मी माझ्या देशासाठी आणि देशवासियांसाठी माझे दोन्ही हात गमावले. असे म्हणत ते फर्स्ट क्लासमध्ये गेले. ती सुंदर महिला मात्र पूर्णपणे अपमानित होऊन आपल्या सीटवर शांतपणे बसून राहिली. मित्रमैत्रिणींनो, या प्रसंगाचं मर्म इतकंच आहे की विचारांमध्ये उदारता नसेल तर केवळ सुंदरतेला काहीच मूल्य नसते. विचार करा, नक्की विचार करा आणि आपलं मत कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय भारत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.